माताजी निर्मला देवीचं तुम्ही जागृती केंद्र मांडलेलं आहे, ही फार आनंदाची. जागृती म्हणजे तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो तुमच्या जागृतावस्थेत आणायचा. म्हणजे तो सुप्तावस्थेत नाही आहे, तो अत्यंत जागृत आहे, पूर्णपणे जागृत आहे. तो कधीच झोपत नाही, त्याला सगळं काही तुमचं माहित आहे. पण तुमचं जे चित्त आहे ते त्या आत्म्यात उतरलेलं नाही. म्हणून परमेश्वराने तुमच्यामध्ये एक कुंडलिनी म्हणून शक्ती तयार केलेली आहे. ती त्रिकोणाकार अस्थीमध्ये असते. तिला जागृत करून चित्ताला आत्म्याकडे पोचवायचं अगदी सोपं काम आहे. जसं तुम्ही आता हे मशीन तयार केलं आणि ह्याला जसं तुम्हाला एका मेलला लावा लागतं, तसंच परमेश्वराने तुमच्यामध्ये सुद्धा अशी एक शक्ती किंवा अशी एक कॉर्ड बनवलेली आहे. आणि ती लगेच तुम्ही जर मेलला लावली तर हे संबंध जे बनवलेलं आहे त्याचं कार्य सुरू होईल. आणि त्यामुळे आपल्यात किती अनंत शक्त्या आहेत, कितीतरी आपल्यामध्ये कणकणीच्या अनंत प्रकारच्या आनंददायी शक्त्या आहेत, त्याची जाणीव हळूहळू तुम्हाला होणार. पण त्या जर तुम्ही वापरल्या नाही किंवा त्याची जोपासना केली नाही तर हे जे बी आज अंकुरित झालेलं आहे ते नष्ट होणार. इथे आपल्या हिंदुस्थानात मी पाहिलेलं विशेष करून महाराष्ट्रात फार लवकर पार होतात. असे हात ठेवले की चटकन पार, हात ठेवला की पार. त्याच्यात सगळेचे सगळे एवढे अवलिया झाले, एवढे मोठमोठाले लोक झाले, त्यांनी केवढी मेहनत केली आणि तुम्ही सहज अशा हाताने असं करूनच एकदम पार होता. आता का बोल आमच्या ते काहीतरी आहे, पण तुमच्या तरी काहीतरी आहे. तुमच्या जर हे काही नसतं तर ह्या लोकांना तुम्ही विचारा, या लोकांवर एकेकावर मी केवढी मेहनत केलेली आहे. आणि तुमच्यासाठी काही मेहनत करावी लागत नाही, बस हात असे करा म्हटलं की झाले पार, इथून तिथं सगळेचे सगळे पार. पण हा एक जरी केला तर तुमच्या लाखांच्या बरोबर बसतो. त्याला कारणच आहे की जरी धडपड एकाला कधीतरी पोचवलं पण तो चिकटून बसतो. बाकी इकडचे लोक कितीही पार केले आणि त्यांना बोटीत घातलं तर ते पटापट परत उड्या मारून खाली. पण एक ह्यांच्यातला जो चिकटला तो चिकटला. त्यांचे वृक्ष होतात की तुमचे होत नाही, त्याला कारण हे म्हणजे जे सहजात सोप्यात मिळालं जशी आपल्याला स्वतंत्रता मिळाली तर त्याची आपल्याला कदर नाही. तसंच आता आपल्याला आत्म्याचा प्रसाद मिळाल्यावरती त्याची आपल्याला कदर राहते. मग त्या कार्यासाठी जर आपण तयार होणार नाही, परमेश्वराच्या कार्यासाठी आपण उभे राहणार नाही तर कोणत्या कार्यासाठी उभे राहणार? ही गाढवासारखी संबंध मेहनत आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशासाठी करतोय? जर त्या परमात्म्याने ज्याने आपल्याला बनवलं, एवढं मोठं केलं आणि संबंध आनंद दिलेला आहे आणि तो आनंद आपल्यामध्ये ते कार्य करण्याने येणार आहे, तर ते करण्याच्या ऐवजी आम्ही जर इकडे तिकडे आपले वेळ घालवतोय तर ह्याला कारण काय म्हटलं पाहिजे? त्याला कारण असं आहे की जी पूर्वीच आपली सवय ती जरा सुटलेली. एखाद्याने खुर्ची दिली की वा केवढा आम्ही मोठे साथ झालो, एखाद्याने जरा हसडलं की आम्ही गेलो का. सहयोगानंतर माणसाने असा विचार केला पाहिजे की आम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात बसलेत आणि बाकीचे जे आहेत ते अजून आंधळे आहेत, त्यांना दिसत नाही. तेव्हा त्यांनी काठी हाणली काय किंवा गळ्यात हार घातला काय सगळंच अंदाजे काम आहे. त्याला काही खरेपणा नाही. तुम्ही एखाद्या आंधळ्याला बघितलं असेल त्याच्याबद्दल आपण कधी वाईट वाटून घेत नाही, त्याला काही दिसतच नाही, तेव्हा आपण म्हणतो बा तुम्ही आंधळे आहात आमचं साथ घालून करा. पण सहज एवढी मोठी गोष्ट आहे आजच्या काळामध्ये की तुम्ही पार झाल्याबरोबर तुम्ही इतरांनाही पार करू शकता. पण तुमच्यापैकी किती लोकांनी जे पार झालेले आहेत दुसऱ्यांना पार केलेलं आहे. जर तुम्ही दुसऱ्यांना पार नाही केलं तर तुमचे चैतन्य लहरी सुद्धा सुटून जाणार. याचे पाहिलेच मग आजार येणार, मग त्रास होणार, मग हे होणार, मग ते. पण जर तुम्ही त्याची जोपासना केली आणि दुसऱ्यांना देणं सुरू केलं, एक विरक्ती पाहिजे. शिवाजीच्या जमान्यामध्ये आपल्याला बाहेरच्या ह्या फिरंगी लोकांशी भांडायचं, तेव्हा आपण हातात तलवारी घेऊन त्यांच्याशी भांडलं. आज भांडायचं आपल्याला कुणाशी आहे? ही जी राक्षसी प्रवृत्ती आपल्या संबंध मानवाला, त्याच्या चेतनेला परमेश्वराच्या नावापासून दूर करत आहे, अशा ह्या राक्षसी प्रवृत्तीला आपल्याला ह्या जगातून नेस्त नाबूद करायचं. त्यासाठी हातामध्ये तलवारी घ्यायची आहे, त्यासाठी युद्ध करायचं आणि तेही प्रेमाचं युद्ध आहे. हातात तलवारी घेऊन कोणाला मारणं काही कठीण काम नाही, पण आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये आणि आपल्या संबंध व्यक्तित्वामध्ये जी घाण आलेली आहे ती काढून स्वतःची भांडण करून इतरांना सुद्धा कसं स्वच्छ करणं हे कठीण काय. पहिल्यांदा माझ्यात काहीतरी चूक आहे हेच मानायला लोक तयार नसतात, पण सहयोग झाल्यावरती हळूच ते कळतं. आता परवा ते गोष्ट मला म्हणाला रे माझं
माताजी माझा आज्ञा धरलेला आहे ते स्वच्छ करा. याचा अर्थ काय? तुम्हाला अहंकार आलेला. याचा अर्थ असा तुम्हाला अहंकार आलेला आणि ते स्वतः म्हणतात माताजी मला अहंकार आलाय तुम्ही स्वच्छ करा बरं. कुणालाही तसं म्हणताना वाईट वाटत नाही. कारण जर आम्ही आपल्यातलं दूर झालं तर आपल्यातलं दिसतं आणि आपण ते स्वच्छ करतो. तो जगाची एवढी कृपा आहे की त्यांनी अनेक रोग लोकांचे ठीक केले. पण ते एवढं महत्वाचं नाही. ह्या शरीराचा तरी काय उपयोग आहे? जर तुमचे हे दिवे पेटणारच नाही तर त्या दिव्यांचं तरी झूम करायचं का? जर ते दिवे पेटणार असतील तर मात्र त्या दिव्यांची निगा ठेवण्यात येईल. नाही तर परमेश्वराला का हजारो लोक मारतील करोडो मारतील आणि परत दुसरे तयार करणार त्यांना काय? पण तुम्हाला मात्र आपला विचार ठेवला पाहिजे की आम्ही आमचे दिवे कसे स्वच्छ करून ठेवलेले आहे. नुसता तुम्ही आपला दिवा स्वच्छ ठेवा. तुमच्यामध्ये सहयोगाने दीप पाजळले गेले. सगळ्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे ही मात्र मुख्य गोष्ट आहे. सहयोग आजचा जो आहे तो सामूहिक. तो एक दोघांचा नाही की एक गुरु आले आणि त्यांच्याकडे एक शिष्य गेले आणि सगळं आयुष्य त्या दोघांचा आपापसात वेगळं. एक अवलिया झाले मेले सगळ्यांनाच पार करायचं. जितक्यांना करता येईल तितक्यांना करायचं. आता पुष्कळांचं असं म्हणणं सुरुवातीला माताजी हे काय असे लोक आहेत आणि ते तसे आहेत आणि ते बदमाश आहेत ते त्या एवढे सगळ्यांना गंगेत घालतो एकदाच झालं. सगळ्यांना पावनच करून टाकायचं आहे मुळे आणि तुम्ही पावन भूमी जन्मलेले. तुमच्याबद्दल मला काही प्रश्न नाही. फक्त हे की जरा लक्ष थोडस जमवावं लागतं. काय मी म्हणत आहे की बसा आसन लावू मी असं म्हणत नाही डोक्यावर उभे राहा काही तसं म्हणत. एक 10 मिनिटं जरी ध्यान केलं तरी सुद्धा ते समजू शकतो. आता लेझिम बघा तिकडे म्हणजे सोपं काम नाही. आम्ही लहानपणी शिकलोय लेझिम वगैरे आणि मला माहितीये किती मेहनत करावी लागते त्याच्यामध्ये आणि त्याला पाय वगैरे बरोबर तालीम बसवायचा म्हणजे काही सोपं काम नाही. पण असं जर सांगितलं तर त्याला लोक तयार होतात. पण 5 मिनिटं शांत बसून ध्यान करा. स्वतःच चित्त आत्म्यावर टिकवा असं म्हटलं की झालं. ते फार कठीण काम. 5 मिनिट शांत बसवणं कठीण जातं हे बरोबर नाही. तेव्हा सांगायचं असं आहे की जर एखाद्या बिला आपण अंकुर सोडलं आणि त्याच्या खालची जमीन सारखी हादरत असली तर त्याच्यात वृक्ष होईल. थोडंसं शांतपणाने लक्ष द्यायला पाहिजे. तुमच्याकडे श्रद्धा फार आहे पण त्या श्रद्धेमध्ये थोडासा भोळेपणा आणि भोळेपणाच्या पलीकडचा ज्याला म्हणता येईल की अतिशहाणपणा. आमचे वडील हे करत होते त्यांचे वडील ते करत होते असं करून जे आपण ठरवतो ते चुकीचे. कारण आमच्या वडिलांना पार केलं होतं का? ते आत्मसाक्षात्कारी होतात का? आम्ही आता संत झालो ते संत होते का? जर आम्ही संत झालो तर आम्हाला संतांचं शिक्षण पाहिजे. आम्हाला संतांच्या पद्धतीने वागायला पाहिजे. ही अशी स्थिती जर तयार झाली तर ह्या महाराष्ट्राला काय लागतं? ह्या महाराष्ट्राला समृद्धी याला काय लागणार आहे? पण आधी पार होऊन घ्या आणि जमून घ्या. जर जमल्याशिवाय तुम्हाला समृद्धी आली तर वाया जाणार. अगदी वाया जाणार. त्याला काही अर्थ नाही. लोकांना झेपत लोकांना पैसा झेपत. तुम्ही बघितलंच असेल 10 पैसे जवळ आले की निघाले काहीतरी गाड्या कामाला पाय फुटत तिकडे करत. म्हणून पार होऊन घ्या. पार झाल्यावरती सगळं झेपू शकतं आणि काय खोट आहे खरं आहे ते सगळं समजतं. माणसाला ऐकलं का? त्याच्यामध्ये एक राजबिंडा पण आहे. त्याच्यात एक प्रतिष्ठा आहे. स्वतःबद्दल आम्ही संत ही जाणीव मात्र मान्य केली पाहिजे. आम्ही काहीतरी दुसऱ्यांच्यापासून वेगळे आहोत हे समजलं पाहिजे आणि त्याला अहंकार येते. उलट इतरांच्या बद्दल अत्यंत प्रेम वाटतं. आता बघा आम्ही जन्मलोक असे सगळ्या शक्त्या आमच्यामध्ये पण आम्ही तुमच्याकडे धावायला कशाला काय करायचंय? आम्ही आमच्या मजेत राहायला काय हरकत आहे? तसंही संसारिक सगळं आहे आमच्याकडे. पैसे सगळे सगळे मुलं आहेत बाळ आहेत सगळे. पण तरी तुमच्याकडे कशाला मुसळवाडीला एवढं यायला काय झालं आम्हाला धडपडायला? आता यजमान आमचे मुंबईला आहेत त्यांना सोडून इथे यायला काय झालं मला? म्हणजे कळकळ आहे ना. ते दिसतंय ना तुमच्यातलं मुख्य. ते वारंवार स्वच्छ केलं पाहिजे. त्याला नीट केलं पाहिजे. ही सारखी आतून आंतरिक इच्छा. कारण तुम्हाला अजून जमलेलं नाही. तुम्हाला अजून ते समजलेलं नाहीये म्हणून ते समजावून सांगायचं. हे बघा फार महत्वाचं फार मूल्यवान तुमच्याकडे आहे ते जपून ते तुम्ही वाया घालवू नये म्हणून विचारतं. पण तुम्हाला तरी आपली इज्जत असायला पाहिजे. तुम्हालाही कळलं पाहिजे की आम्ही काहीतरी विशेष होतो. आम्ही आत्म्याचे झालो. आता आम्ही आत्मा झालो हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार आहे तोपर्यंत वारंवार मला ह्या मुसळवाडीला यावं लागलं. पण एकदा हे झाल्यावर मात्र तुम्ही येणार लंडनला तशी व्यवस्था होईल. मग पण आधी पार होऊन घ्या. त्याच्या आधी दुसरं काहीही मागू नका.
कारण मुलं झाली तरी त्रास होतो, मुलं नाही झाली तरी त्रास, पैसे असले तरी त्रास, नसले तरी. ह्या द्वैतामध्ये मनुष्य असतो. एक रोज आले म्हणे माताजी मला तुम्ही मिनिस्टर करून द्या. म्हटलं मी काय करत दिलं ते मिनिस्टर. पण ते झाले तर माझ्याकडे येऊन पायावर बसले, माताजी तुमच्याकडे मी मिनिस्टर झाले. पण मला इतका त्रास होतोय डोक्याला की आता असं वाटतं आत्महत्या करावी. म्हटलंय बघा पहिल्यांदा मी काही तुम्हाला मिनिस्टर केलेलं नाही, तेव्हा तुम्ही जर आत्महत्या केल्यावर म्हणाल की माताजी मी सांगितलं तेही खरं नाही, तेव्हा तुम्ही कशाला ह्याच्यात, तुम्ही मिनिस्टर व्हा नाहीतर काय व्हा, सुखी जीव तुम्हाला कुठे भेटणार नाही. आत्मा हाच आनंदाचा झरा आहे, तो मिळवा आणि आनंदाचा. मी पुष्कळ वेळेला आधी आलेली आहे ते आणि बरेच इथे प्रवचन वगैरे झालेलं आहे. तुम्हा मंडळींची सगळ्यांची पुष्कळ प्रगती झालेली आहे. आणि आता एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की देवाच्या नावावर जेवढं काही धतिंग आहे, जेवढं काही खोट आहे ते आम्ही सोड. कारण परमेश्वर हा सत्य सोड, कसलंही धतिंग असलं देवाच्या नावावर ते आम्ही सोड, ते आम्हाला नको. हा मात्र निश्चय केला पाहिजे. कबीराने जसं सांगितलं की केस काढून कोणी साधू होत नाही. जर झाला असता तर हे मेंढर ज्यांना आम्ही रोज दोनदा तरी उष्टा मारतो ते आधीच परमेश्वराकडे पोहोचले. तेव्हा असा कोणीतरी तुमच्या समोर येऊन बसला की ज्याने शिंग लावलेली आहे तरी त्याचं मानायचं नाही. आणि ते तुम्ही स्वतः आपल्या हाताने बघू शकता की ते पार आहे की नाही. आता मी आज हे इथले टाकळीला आम्ही गेलो तो तर ते ह्यांनी सांगितलं की त्याचं खरं आहे की खोटं. म्हटलं बघा असा हात केला, धडधड जण हातात थंड येऊ लागलं. त्या सगळ्यांना त्याचं जाऊन बघून या त्या संत साथ. पण तुम्ही सगळे संत होणार इतकंच आहे, पण त्या मियांनी कुणाला संत केलं नाही. एकटेच आले एकटेच गेले. तुम्ही हजारोनं करून जा, लाखोनी करून जा. आता बघायचं तुमच्यातले किती दिवे पेटणार आणि किती मशाली लागणार आहे. परमेश्वर तुम्हाला अनंत आशीर्वाद. सगळ्यात मोठं म्हणजे समाधानाचं आणि शांतीचा आशीर्वाद आणि परमेश्वरांना कार्य करण्याची शक्ती, तितकंच धमक आणि तितकी समज यायला पाहिजे. आणि त्या समजेने माणसाने जर व्यवहार केला तर सगळे जे वरवर दिसणारे प्रश्न आहेत ते सगळे त्यांचं सगळ्यांचं निर्मूलन होऊन जाईल. परमेश्वर तुम्हाला अनंत आहे. अशा हात करा. आता आम्हाला आणखी नगरला जायचंय प्रोग्रामला, सगळीकडेच उशीर होत आहे. असा हात करा. जरा टोप्या काढून घ्या, कारण आईकडे आला म्हणजे टोप्या काढलंच पाहिजे. आईला म्हणजे डोक्यावर हात पहिल्यांदा. तुम्ही गेला की तिचा हात आधी तुमच्या डोक्यावर येणार. तिला कळतं थंड आहे का गरम आहे. डोकं तापलेलं मुलांचं मग जरा थंड बसवा, त्याला जेवायला बिवायला घातलं मग बोलूया. हा आता बघा हात असा ठेवा आणि डोळे मिटा. हातात तर चैतन्य लहरी जर वाहू लागल्या आणि थंड थंड असं गार वारा यायला लागलं तर समजायचं की आपल्या आत्म्याचं जागरण झालेलं आहे. आता ह्या गरमीच्या वेळेला जर हातात थंड येत आहे म्हणजे काहीतरी चमत्कारच आहे की नाही. ठीक आहे का. डोळे मिट, डोळे मिट. एकदम गार वारा येईल हातामध्ये. इतकंच नाही, पण जर दिवा तुम्ही माझ्या फोटोसमोर ठेवला आणि त्याच्याकडे जर दिव्याकडे हात केला तर उष्णतेच्या ऐवजी थंड वारा आहे. आणि आज मला वचन द्या की पुढच्या वेळा मी येईन तर सगळ्यांची खूप प्रगती होणार आणि प्रत्येक मनुष्य इथे जो बसलेला आहे तो कमीत कमी 10 लोकांना पार करणार आहे. कमीत कमी 10 आपले नातलगच असतात. आपण त्यांना जेवायला देतो, खायला देतो, त्यापेक्षा हेच काय जातं म्हणजे जन्मभर तुमचं रोग विसरणार नाही.